आज मला नवीन गाडी चालवायला नाही भेटली, तर आज मला खडाखडा वाजणारी स्कूटी न्यायला लागली. तर आज सुट्टी असल्यामुळे मी निवांत उठून तयार झालो. मग गरमागरम कडक चहाचा एक कप माझ्या घशात वाटला. त्याच्यामुळे मूड फ्रेश झाला म्हणून गणपती बाप्पाची आरती चांगल्या मनाने केली. आरती झाल्यावर दीदीनं लगेच गौराईला उतरून ठेवलं. त्याच्यानंतर मी माझा अख्खा दिवस असाच वाया घालवला. मग 5 वाजल्यावर माझ्या ध्यानात आलं की आपल्याला आजीला आणायला रानात जायचंय. मग म्हणलं आपण आज नवीन गाडी घेऊन जावं, ठोकत जाऊन ठोकत येऊ. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर माझा पोपट झाला. माझ्या लक्षात आलं की आपल्या आजीला नवीन गाडीवर बसायलाच येत नाही. मग नाईलाजानं मला आमची खुळखुळ झालेली स्कूटीच न्यायला लागणार. आमची स्कूटी सगळ्या गाड्यांमध्ये भारी होती, पण जोपर्यंत ती माझ्या हातात आली नाही. म्हणजे आता पण ती तशी चांगलीच आहे, फक्त नवीन गाडी आल्यापासून मला ती चालूच वाटत नाही. मग कशी तशी गाडी चालू करून निघालो आजीला नाही. जाता जाता एक श्वान भेटलं आणि मला म्हणलं नीट जा, पण स्वतः रस्त्याच्या तंतोतंत मध्येच बसलो होतो. जाता जाता माळावर चढणाऱ्या म्हशी दिसल्या. मग त्यांना टाटा बाय बाय करून पुढे निघालो. एवढं सगळं करसपर्यंत मला झाला उशीर. तेवढे तर आजी निम्म्या वाटेपर्यंत चालत आली, पण आजी मला काहीच बोलली नाही, कारण की आमची आजी लय भारी. या गाडीची आजीला सवय झाली, त्याच्यामुळे आजी लगेच गाडीवर बसली. मग तिथनं तिला व्यवस्थित घरी घेऊन आलो. आता सगळीकडे गणपती बसल्यामुळे कोंबड्या मोकळ्या फिरत होत्या, कारण त्यांना पण माहिती होतं 10 दिवस तरी आपल्याला कोणी हात लावणार नाही. आजी रानातून थकून आली होती, तरी पण आल्या आल्या काम चालू केलं. तिने येताना गणपतीसाठी हराळी पण आणली होती. मग ती लगेच दीदीकडे पोहोचवली. मग उन्हात वाळत ठेवलेलं जळण घरात नेऊन ठेवलं. मग परत एकदा गरमागरम कडक चहा घशात वाटला आणि मन एकदम फ्रेश झालं. मग नंतर आलो आहेच रस्त्यावर हिंडायला. तर म्हणजे आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला 1000 फॉलोअर लवकरात लवकर करायचे, त्यामुळे फॉलो करून टाका.